ऑथेंटिक काही माहिती नहीं। तो जिस दिन ये घटना हुई थी उस दिन आपने कहा था कि इस पर राजनीति ना की जाए, उसके बावजूद जो है इस पर राजनीति की गई है। राहुल गांधी लोकसभेत बोलत असताना नरवरे यांचा पुस्तकाचा संदर्भ दिला आणि मोठा गदारोळ झाला चीन संदर्भात, त्या संदर्भात काय सांगाल? माझ्या मते नरवणे हे देशाचे राष्ट्रप्रमुख होते। त्यांनी काही लिखाण केलं असेल आणि त्याचा उल्लेख करण्यामध्ये विरोधी पक्ष नेता करत असेल तर तो त्याचा अधिकार आहे, ती संधी द्यायला हवी होती। आज कारण नसताना देशामध्ये असं संशयाचं वातावरण तयार होण्याची शक्यता दाखवत आहे की लष्कर प्रमुखांनी काहीतरी लिहून ठेवलेलं आहे, याचा अर्थ काहीतरी चिंतेची स्थिती आहे। याची चर्चा झाली असती तर लोकांना वास्तव चित्र कळलं असतं। मुंबईमध्ये आपण गेल्यानंतर गौतम अदानींनी आपली भेट घेतली होती, सांत्वनपर भेट। गौतम अदानींनी आपली भेट घेतली होती आणि या भेटीकडे संपूर्ण राज्याचंच लक्ष लागलं होतं। काय चर्चा झाली सांत्वन भेटीमध्ये? घडल्याचं दुःखाचा आघात झालं, दुसरा काय विचार? और साहब, लाडकी बहन योजना जो है अजीत दादा वित्त मंत्री थे, उनके नेतृत्व में शुरू हुआ था और उसी को लेके कुछ जो कार्यकर्ता है उनकी मांग है कि लाडकी बहन योजना का नाम बदलकर अजीत दादा के नाम पे रखा जाए। खुशी है ना उनको, खुशी है, मुझे क्या खुशी? आपकी भावना क्या है इस पर? लोकसभेकडे पुन्हा एकदा जातो, जो प्रकार झाला, अमित शहा उठले, त्याला विरोध केला, राजनाथ सिंह सातत्याने नरवरेंचं प्रकरणामध्ये राजनाथ सिंह म्हणत होते ते पुस्तकच प्रकाशित झालं नाही तर त्या संदर्भात बोलू नये। ओम बिर्लांवरती देखील अनेक प्रश्न उपस्थित त्या संदर्भात सगळ्या पुस्तक प्रकाशित झालं नाही। माझ्या हातात कॉफी आहे, ती मी दाखवली सध्यावर। अध्यक्षांनी सांगितलं की ऑथेंटिक करा, ती केली। त्याला विरोध करायचं कारण काय? सर हात हिंदीमध्ये कोई बोलने की ज्यादा आवश्यकता नहीं। सर, इंडिया यूएस ट्रेड डील को लेकर राहुल गांधी ने कई सवाल उपस्थित किए। उन्होंने कहा कि पीएम मोदी पर अमेरिका की तरफ से बहुत दबाव है। ये दबाव था या नहीं ये मुझे मालूम नहीं, मगर इससे कुछ अच्छी बात है, कुछ कमियां। पार्थ पवार आणि रोहित पवार यांची जिल्हा परिषदेबाबत मुंबईत बैठक झालं असं कळतं। माहिती आहे, माहिती आहे। तर शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांवर या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे। शपथविधी झाला, संधी दिली, आनंद आहे असं त्यांनी म्हटलंय। तर सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर आता भाष्य करायचं नाही असंही त्यांनी म्हटलंय। विलिनीकरणाच्या चर्चेत फडणवीस नव्हते, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, सध्या कोणत्याही राजकीय निर्णयावर चर्चा नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय। जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात विलिनीकरणाची चर्चा होती असंही त्यांनी सांगितलंय। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर भाष्य करायचं नाही असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। तर अमेरिका आणि भारत कराराचं चित्र 2 दिवसात स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे। तर 58 वर्षात संसदेत गैरहजेरी कधीही नव्हती, अर्थसंकल्पात ठोस पावलं उचलली जातील अशी अपेक्षा होती असंही शरद पवार यांनी म्हटलंय। तसंच शेतीच्या संदर्भात या कराराच्या मुद्द्यावरून त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे। विलिनीकरण चर्चेत फडणवीस नव्हते, त्यांना भाष्य करण्याचा, बोलण्याचा अधिकार नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय। सध्या कोणत्याही राजकीय निर्णयावर चर्चा नाही असंही शरद पवार यांनी म्हटलंय। तर विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा होत होती असं शरद पवार यांनी म्हटलंय। तसंच या विलिनीकरणाच्या चर्चेत फडणवीस नव्हते, त्यांना भाष्य करण्याचा, त्यांना बोलण्याचा अधिकार काय असा सवाल सुद्धा शरद पवारांनी विचारलाय। तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, यांना ट्रोल केलं जातंय की जाणून